तिच्याच पैंजणाचा साधी चालण्याची पावलं कशी तालात पडतायत. पैंजण तर किती सुरेल. यावं यावं तृषितच्या कमेघ मारे यावं सुकांत चंद्रानना भारती सुकांत चंद्रानना भारती सुकांत चंद्रानना तुझ्यासारखा नवरा मिळायला मोठी तपश्चर्या केली पाहिजे, नाहीतर हे आमचे जंगली महाराज. हो बाई हो, जंगली
घरी आहे ना? तुझ्याबद्दल जबाब द्या ते. माझ्याबद्दल कसला जबाब? हे काय आहे? मी आपल्या अंतर्मनाच्या कोणाची साक्ष. अर्बुदरावांना बघणं हाच काय? हा, काय रे? काय काम आहे तुझं त्याच्याकडे? नाही, त्यांच्याकडे नाही. मग? त्यांच्या पैशाकडे काम. परमार विषाचा प्याला तुला झाला. परमार विषाचा प्याला तुला. आता जरा हे तसबीर पाहता का? अहो, 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 महाराज, मी पडतोय. काय होता? भूत आहे ते. अरे, मी कोणीच नाही. अरे, वैशाली, तुम्हा सर्वांच्या बद्दल तुमच्या मनात जो संशय होता ना, तो अगदी खरा आहे. माझी खात्री झाली तशी. तो कसा काय? बाकीच्या भेटायला गेले होते असं सांगितलं का? तिनं मला एक चमत्कारिक गोष्ट सांगितली आहे. काय बोलू मी? यजमान साहेबांचा निरोप घेऊन भांडव्या सकाळी तिकडं गेला होता. एकंदरीत भाद्रा तिकडे गेलो. आणि काय म्हणालीस? त्यांनी संध्याकाळी स्वातीला भेटायला बोलवलंय. तू संध्याकाळी एकटं अंगणाच्या कोपऱ्यात एवढंच नाही पैशात तुरका घालून बोलवलंय. बाई मुलगा काढू. अहो म्हणजे मी भलता सगळा प्रकार पाहिला तर काय होईल? आता मला सांगा, एखादी 17-18 वर्षाची तरणी नाठी मुलगी भलत्या पुरुषाच्या अंगावर हवी तशी बघू लागते. काय बाई, याला तुम्ही भलता सगळा प्रकार म्हणाल की नाही? अहो काय सांगताय? फाल्गुन रावांच्या अंगावर बोलवली. हो, त्यांच्या अंगावर, मांडीवर, झालं तर खांद्यावर हात टाकून. बाई मला अगदी लाज वाटते हो. मी त्यातून दिवसा ढवळ्या अगदी माझ्या खिडकीच्या खाली यजमान तुला म्हणत होते कसे घरात येतेस का जराशी. आता हा गृहस्थ कोण असावा बाई? तिच्या मनात जी शंका आली आहे ती त्यांच्या समजुतीप्रमाणे वाचली. पण आता मी काय? हे माझ्यावर लागून निघून गेले म्हणून मेली मनाला गडबड लागून राहिली. संशय का म्हणजे आला, संशय का म्हणजे आला, संशय का म्हणजे आला कडे, संशय का म्हणजे आला कडे, संशय का म्हणजे
मग तू हे मला आधीच सांगायला होतस. आम्ही नायके टीचर असं सांगायला लागलो तर आटोपात आमचा बाजार. तर मग स्वकर शपथ वचनी मानिता तुझीच कान स्वकर शपथ वचनी मानिता तुझीच कान स्वकर शपथ वचनी मानिता स्वकर शपथ वचनी मानिता तुझीच कान म्हणा तो काय मोर खेळतवा स्वकर शपथ वचनी मानिता तुझीच कान स्वकर शपथ वचनी मानिता पसरली माया रचनीची माया पसरली माया तुला सोडून जायचा विचार नको ठेवावे. पण ते काय नाही. एकदा निश्चय केला म्हणजे केला. तो काही मागे फिरायचा नाही. शेवटी इतकंच सांगतोय, कुठेही यायचं, खुशालच. आणि तुझ्याविषयी काही वेळ वाकडं माझ्या कानावर येईल असं काही वागू नकोस. कारण याचं माझ्यावर मनापासून प्रेम. पण मेला त्या तसबिरीनं घोटाळा करून ठेवलाय. तो आधी घरी जाऊन मुलाला पाहिजे. माझं बरे
वेळ लागलेला आहे. वेळाच्या भरात वेळाने असं बोलत असते झालो. आपल्याला तर रेवतीचा वेळ लागला. मला कुणाचा वेळ लागणार? तुला कुणाचं वेळ लागलं? बाबूराव. अहो, बाबूराव. हे आलं तुझं वेळ. बाबूराव बघा. पुन्हा आणि एकदा आवाज आला. नाही. हो, थांबा ना. मीच बघ. रिझूबाई, या कपाटाच्या बाजूला आवाज येतोय. अगो बाई, भाज्या. हे असं बघ. का पाहिलं, का भाज्या? रेवती. झाला प्राण. वेदना प्राणासाठी. मी तुझ्यावर विनाकारण पडालो केला. चुकलो चुकलो चुकलो. पुरेपूर आहे. झालं. हस दिले हस. आता झालं माझं काम. तुमच्या आणि माझ्या कत्तीने एवढा घोटाळा केला तुमचा मी बघतो. अच्छा 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 बाबूराव मी समजलो. म्हणजे तुम्ही की म्हणजे कृती वगैरे समजत होता. आणि तुम्ही ती म्हणजे ही व्यवस्थित समजूत होता झालं. म्हणजे एकंदर काय तुम्ही आणि मी धोत्रा होतो. मग हा बाईच्या माझ्या प्रश्नाचाच निकाल निघाला. काय मेलो डोक्यात घेऊन बसतो तो देव जाणे. अहो, पण त्यांनी हा म्हणता समजून काढली. अहो हा सगळा तसबीरीचा घोटाळा. तसबीर. बरं जे झालं ते झालं. आता तरी ज्याचं त्यांना नीट वागावं म्हणजे झालं. आता तरी माझ्या उपदेशाचा सत्यपणा भेटला नाही मला. हो, का नाही का नाही. आता तरी आमच्या विचारात कार्तिक नाथासाठी काही दान धर्म. हो हो हो. तिच्या एक मन तेलाबरोबर मी माझं एक मन तेल देखील त्या कार्तिक नाथाच्या चरणी अर्पण करतो. पण महाराज या अशा शुभ प्रसंगी त्या कार्तिक नाथाच्या चरणी प्रार्थना करा.